नमस्कार. एखादा विद्यार्थी जर मॅथमॅटिक्समध्ये त्याला गती असेल, त्याला हुशार म्हणावं किंवा एखादा विद्यार्थी डान्सिंगमध्ये जर त्याला गती असेल, त्याला इंटेलिजन्स म्हणावं. आता ह्या 2 गोष्टींबद्दल जो वाद होता, तो मुख्यतः क्रिएटिव्हिटी संदर्भात होता. क्रिएटिव्हिटी संदर्भात होता आणि या संदर्भात जे.पी. गिल्फर्ड यांचं एक महत्त्वपूर्ण योगदान म्हणजे स्ट्रक्चर ऑफ इंटेलेक्ट. आता हे स्ट्रक्चर ऑफ इंटेलेक्ट काय होतं? तुम्ही टी-ई-टी, सी-टी-ई-टी किंवा बी-एड एंट्रन्सचा अभ्यास जर करत असाल तर तुम्हाला ही डायग्राम दिसत असेल. ह्या प्रकारची त्रिमितीय डायग्राम दिसते आणि त्यामध्ये 3 आयाम सांगितले आहे. हेच आपण आता अभ्यासणार आहोत. चला तर मग डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया. हे आहे जे.पी. गिल्फर्ड यांनी संशोधनाच्या माध्यमातून 1967ला, नंतर 1977ला आणि शेवटी 1988ला हा जो सिद्धांत मांडला त्याचे विविध घटक त्यांनी मांडले. आता 1967ला त्यांनी 120 घटक हा मूळ सिद्धांत होता की त्यांनी 120 घटकात बुद्धीला विभाजन केले. 1977ला 150 घटक त्यांनी घेतले आणि 1988ला शेवटी 180 घटक आहे असं त्यांनी सांगितलं. आता मानसशास्त्रज्ञ जे.पी. गिल्फर्ड होते, त्यांनी 1955 मध्ये बुद्धिमत्तेचा स्ट्रक्चर ऑफ इंटेलेक्ट हा सिद्धांत मांडला. या सिद्धांतानुसार बुद्धिमत्ता ही केवळ एकच घटक किंवा क्षमता नसून, आता एकच घटक म्हणजे काय? जे आधीचे मानसशास्त्रज्ञ होते त्यांनी जी हा घटक महत्त्वपूर्ण मांडला. कोणी सांगितलं की 7 मेंटल मॉडेल्स असतात किंवा प्रायमरी मेंटल मॉडेल्स असतात, ती बौद्धिक क्षमता. मात्र यांनी बौद्धिक क्षमता विविध अंगाची असते आणि ती एक 3D डायमेन्शनच्या स्वरूपात एक जाळं असते असं त्यांनी या थेरीच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं. याचे 3 मुख्य आयाम त्यांनी सांगितले. आता सुरुवातीला हे तुम्ही बघू शकता. आता हे 4x5x6 काय आहे? हे काहीच नाही. जे त्यांनी 3 डायमेन्शन मांडले होते, प्रत्येक डायमेन्शनमध्ये, प्रत्येक आयामामध्ये किती विषय येतात यांचा गुणाकार म्हणजे 120 घटक असे त्यांनी सांगितले. हे कॉम्बिनेशन ऑफ घटक होते. हळूहळू त्यांनी स्मृती, मेमरीचे विभाजन केल्यामुळे हा आकडा वाढत जाऊन 180च्या दरम्यान किंवा 180 एक्झॅक्ट हा बौद्धिक घटकापर्यंत पोहोचला. आता यामध्ये ही आकृती तुम्ही नेहमी बघत असाल आणि हा व्हिडिओ बनवण्याचा हेतू म्हणजे आपल्याला समजता आहे, कन्सेप्ट आपल्याला समजला पाहिजे, मात्र त्याहीपेक्षा आपले आन्सर्स करेक्ट आले पाहिजे. म्हणून मी ज्या गोष्टी पॉइंट आउट करतो त्या तुम्ही नोट्समध्ये लिहू शकता, अदरवाईज हा व्हिडिओ रिपीटेडली बघू शकता. सर्वात अगोदर जे.पी. गिल्फर्ड यांनी त्रिमितीय बुद्धिमत्ता सिद्धांत मांडला. आता आशय, सामग्री एक घटक, क्रिया प्रक्रिया दुसरा घटक आणि निर्मिती आणि उत्पादन हे 3 घटक आहे याचे. आणि याचे क्यूबच्या स्वरूपात मांडणी त्यांनी केली. यामध्ये आपल्याला पहिला प्रश्न येतो की आशय जो होता, आशय आयामामध्ये कोणता घटक येतो? दृश्य, श्राव्य, प्रतिकात्मक, अर्थात्मक आणि वर्णनात्मक. क्रिया घटकात, क्रिया आयामात कोणते घटक येतात यावर प्रश्न येतात डायरेक्ट. आणि निर्मिती या आयामात किती घटक येतात आणि कोणते घटक येतात या संदर्भात आहे. आणि एक्झाम्पलच्या स्वरूपातून सुद्धा हे प्रश्न येतात. हळूहळू 120 क्षमता होती, 150 क्षमता झाली, त्यानंतर 180 क्षमता झाली. आता 120 ते 180चा जो प्रवास आहे तो कसा झाला आणि का झाला हे आधी जाणून घ्या. 120 वरून 150 वर दृश्यात्मकचे त्यांनी विभाजन केले व्हिज्युअल आणि ऑडिटरीमध्ये. दृश्य आणि श्राव्यमध्ये म्हणजे एक आशय वाढवला तिथं. 150 वरून 180 वर जेव्हा ते गेले, स्मरणशक्तीचे विभाजन त्यांनी स्मृती नोंदणी म्हणजे रेकॉर्डिंग आणि स्मृती धारणा म्हणजे रिटेन्शन मध्ये त्यांनी केली, म्हणजे एक आणखी क्रिया वाढवली. मात्र हा जो उत्पादन होता, प्रोडक्ट, या आयामामध्ये शेवटपर्यंत 6 प्रकार तसेच राहिले. यामध्ये कोणताच बदल झाला नाही. आता हे 3 कंटेंट लक्षात घ्या. डायरेक्ट स्टेटमेंट ते देऊ शकतात. जे.पी. गिल्फर्ड यांच्या थेरीनुसार 3 आयाम कोणते होते? सर्वात अगोदर आहे आशय, दुसरा आहे प्रक्रिया आणि तिसरा आहे उत्पादन. आता ह्या गोष्टी कशा संदर्भात आहे? जर एखाद्या गोष्टीचं आपल्याला नॉलेज घ्यायचं असेल तर ते नॉलेज या 3 टप्प्यातून जाते आणि यांचं इंटरमिक्सिंग होऊन तुम्हाला ती गोष्ट स्मरणात राहते किंवा तुमचं बुद्धिमत्ता ठरवते असं त्यांनी सांगितलं आहे. सायकोमेट्रिक जी टेस्ट होती, सायको म्हणजे ब्रेन किंवा विचार करण्याची थिंकिंग इंटेलिजन्स, आणि मेट्रिक म्हणजे मापन, बुद्धीचं मापन करण्याची ही प्रक्रिया. आता यामध्ये थोडक्यात सांगायचं झालं, आपण कसा विचार करतो
पहिला आयाम. दुसरा, आपण कोणत्या प्रकारच्या माहितीवर विचार करतो. दुसरं, आणि विचारांचा निकाल काय निघतो. यावर ही त्रिमितीय रचना आहे. आय होप इथं तुम्हाला समजलं असेल की नेमकं काय आहे. चॅनलला नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता. जेव्हा या तिन्ही आयामांचा गुणाकार केला जातो तेव्हा तुम्हाला 180 घटक असे मिळतात. प्रेझेंट डे कंटेक्सला जर ऑप्शनमध्ये 180 असेल, 120 असेल आणि 150 असेल तर प्रश्नाचा संदर्भ ओळखून तुम्ही टिक करा. किंवा रिसेंटली त्यांनी सांगितलं की अपडेटेड व्हर्जन नुसार गिलफर्टच्या थेरीमध्ये एकूण किती घटक होते, ते 180 घटक होते. आता हे मॉडेल आपण मागच बघितलं आहे. पहिल्या कंटेंटवर येऊ. आशय. आशयमध्ये काय येते, दृश्य, डोळ्यांनी दिसणारे आकार, रंग किंवा चित्रे. श्राव्य, ऑब्विसली कानांना ऐकू येणारे आवाज किंवा ध्वनी. सांकेतिक चिन्ह, अक्षरे, अंक किंवा चिन्ह, गणितीय चिन्ह. अर्थपूर्ण, सिमॅटिक शब्द अर्थपूर्णसाठी वापरला जातो. शब्दांचे अर्थ समजणे, विचारांची देवाणघेवाण करणे. आणि वर्णनात्मक बिहेवियर म्हणतात, इतरांच्या भावभावना किंवा हावभाव व वर्तनाचा अंदाज लावणे. हे पहिल्या आशय या आयामात येतात. दुसरं, प्रक्रिया. आता आशय तुम्ही लावला, दुसरी प्रक्रिया, त्या गोष्टीला अर्थ कसा लावणार. सर्वात अगोदर बोध, माहिती समजून घेणे व तिची जाणीव होणे. दुसरं, स्मृतीमध्ये नोंद होणे त्या गोष्टीची, स्मृती धारणा. अपसारी विचार. अपसारी विचार म्हणजे काय, एकाच समस्येवर नवीन नवीन उपाय किंवा कल्पक मार्ग शोधणे. डायव्हर्जंट प्रोडक्शन म्हणतात. कन्व्हर्जंट म्हणजे काय, दिलेली माहिती योग्य व अचूक असा एकच अंतिम निष्कर्ष काढणे. आता तुम्हाला MCQ जेव्हा फॉर्म होईल, ह्या दोन घटकावर महत्वपूर्ण लक्ष ठेवा की हे कशात येतात. हे ऑपरेशनमध्ये येतात, म्हणजे प्रक्रियामध्ये येतात. मूल्यांकन हा घटक कशात येतो, माहिती योग्य आहे किंवा अयोग्य आहे हे ठरवणे. डायरेक्ट स्टेटमेंट देतील, माहिती अयोग्य आहे किंवा योग्य आहे हे ठरवणे. JP गिलफर्टच्या बुद्धी आयामात कोणत्या घटकात येतात, हे प्रक्रिया घटकात येतात. असे MCQs फॉर्म होतात, म्हणून हे सांगितलं. आता उत्पादनासंदर्भात जर बोललं तर हा शेवटचा टप्पा. युनिट हा पहिला, माहितीचा एकच स्वतंत्र भाग तुम्ही लक्षात ठेवता. वर्ग, क्लासेस, समान वैशिष्ट्यांनुसार माहितींचे केलेले वर्गीकरण. समजा सायन्सचं एखादं जर तुम्हाला काही रूल जनरल माहिती असेल, न्यूटनचा गतिविषयक नियम, त्या हिशोबानं ते क्लासेस करतात. संबंध, दोन घटकांमधील परस्पर संबंध. जेव्हा प्राण्यांचे वर्गीकरण किंवा तुम्ही प्लांट्स किंवा ॲनिमल यांचे दोघांचे जर वर्गीकरण परस्पर संबंध लावण्याचा ट्राय केला तर तो उत्पादन प्रोडक्टमध्ये येतील. प्रोडक्ट म्हणजे नेहमी लक्षात ठेवायचं शेवटची संधी किंवा शेवटचा आउटकम. पद्धती किंवा प्रणाली, अनेक घटकांनी मिळून तयार झालेली रचना. रूपांतरण, माहितीचे स्वरूप बदलणे किंवा सुधारणा करणे. आणि इम्प्लिकेशन, त्याचा अंदाज आपण कसा लावू शकतो. हे झाले 3 घटक. पहिले आशय, प्रक्रिया आणि उत्पादन. आता या सिद्धांतामुळे नेमकं झालं काय, गिलफर्ट यांच्या सिद्धांतामुळे जे क्रिएटिव्हिटी, सृजनशीलता. आधी तुम्हाला माहिती असेल की खूप साऱ्या गोष्टी ह्या मेंटल मॉडेल्सवर चालायचं की ज्याची बुद्धिमत्ता चांगली आहे हे कशावरून मानायचं, ज्यांना मॅथमॅटिक्स येते किंवा अवघड लँग्वेजेस येतात. मात्र यांच्या बुद्धिमत्ता सिद्धांतामुळे येणाऱ्या काळात सृजनशीलता म्हणजे क्रिएटिव्हिटीला महत्व प्राप्त झालं. आणि अपसारी विचारांना, अपसारी विचार म्हणजे एखादा प्रॉब्लेम दिल्यावर तुम्ही किती अँगलनं विचार करू शकता, ह्या दोन गोष्टीला यांच्या थेरीमुळे महत्व प्राप्त झालं. स्टेटमेंटमध्ये देऊ शकते जर हार्ड लेवलचा क्वेश्चन बनवला. सृजनशीलता आणि अपसारी विचारांना यामध्ये महत्व दिले. आता थेट आपण MCQ कडे चलूया. पहिला MCQ आहे एकदम सिंपल. JP गिलफर्ट यांच्या बुद्धिमत्ता सिद्धांतानुसार बुद्धीचे एकूण किती मुख्य आयाम आहेत. असे MCQ जेव्हा येतात 2 वेळा वाचायचे. 2 वेळा वाचल्यावर मुख्य आयाम किती, 2, 3, 4 आणि 5. आन्सर आहे 3. पेन पेपर मेथड तुम्ही वापरू शकता आणि क्लिक करू शकता. सेकंड, गिलफर्ट यांच्या सुधारित मॉडेलनुसार मानवामध्ये एकूण किती बौद्धिक क्षमता, इंटेलेक्च्युअल ॲबिलिटीज आहे. 120, 150, 180, 200. आता मी मागं तुम्हाला क्लासिक हे एक्झाम्पल सांगितलं. असं जर स्टेटमेंट असेल तिथे शब्दांवर लक्ष द्यायचं. आणि एकदम शेवटचा प्रॉडक्ट काय होता त्यांच्या मॉडेलनुसार, तो होता 180. आता खूप सारे D.EDचे पुस्तकं, जसं फडके सरांचं पुस्तक आहे, त्यामध्ये 120 घटक सांगितले. तर हा पॉइंट अत्यंत महत्त्वाचा आहे, हा लक्षात ठेवा. आधी 120 होते, नंतर 150 आणि शेवटी 180. जर ऑप्शनमध्ये असतील तर 180 मारायचं.
तिसरं, नवनवीन क्रिएटिव्ह किंवा एकाच गोष्टीवर वेगवेगळ्या दिशांनी विचार करणे हे खालीलपैकी कोणत्या प्रणालीत मोडते? मी तुम्हाला सांगितलं होतं अपसारी आणि अभिसारी. आता जेव्हा मानसशास्त्राचा अभ्यास करतो किंवा MCQs येतात, शब्दांवर खूप लक्ष द्यायचं. अभिसारी अभिसारी म्हणजे खूप साऱ्या गोष्टी एका ठिकाणी येत आहे, म्हणजे त्याचं एका सूत्रात रूपांतर होत आहे. अपसारी म्हणजे डायव्हर्जंट, खूप साऱ्या गोष्टी बाहेर जात आहे, म्हणजे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आहे वेगवेगळ्या अँगलने. आता इथं काय म्हटलं आहे, नवनवीन क्रिएटिव्ह आणि एकाच गोष्टीवर वेगवेगळ्या विचार करणे, वेगवेगळ्या दिशांनी विचार करणे. मुख्य शब्द आहे वेगवेगळ्या दिशांनी विचार करणे. ऑब्विसली डायव्हर्जंट, अपसारी उत्पादन आहे याचा आन्सर. तिसरं, अक्षरे, अंक किंवा गणितातील चिन्हे यांच्याशी संबंधित माहितीवर विचार करणे हा आशय आयामाचा कोणता भाग आहे? पुन्हा हा डीप क्वेश्चन आहे, क्वेश्चन समजून घ्या. विचार, आशय या घटकाचा कोणता आयाम आहे किंवा कोणता भाग आहे? तो आहे प्रतिकात्मक. आता प्रतिकात्मक म्हणजे काय? एखादी गोष्ट एक्झॅक्टली न सांगता चिन्हांच्या स्वरूपात तुम्हाला दर्शवणे. जसं अक्षरे, अंक. समजा मी लिहिलं आंबा, मी आंबा काढून दाखवला का तुम्हाला? नाही, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून अक्षरे आले. मला म्हणायचं आहे की एखाद्या ग्रुपमध्ये 8 विद्यार्थी होते, त्या 8ही विद्यार्थ्याचं चित्र काढून दाखवलं का तुम्हाला? नाही, म्हणजे अंकांच्या स्वरूपात. ही कोणती गोष्ट झाली? प्रतिकात्मक, सिंबॉलिक गोष्ट झाली. तर आन्सर आहे प्रतिकात्मक. पुढे चालूया. गिलफर्ट यांच्या सिद्धांतात माहितीचा निकाल किंवा अंतिम रूप दर्शवणाऱ्या आयामाला काय म्हणतात? ऑब्विसली मी एक्सप्लेन करताना तुम्हाला सांगितलं, कोणत्याही गोष्टीचा आपण म्हणतो की प्रोडक्ट कसा तयार होतो. सर्वात अगोदर आपल्याला काय आहे? कंटेंट आहे, त्यानंतर प्रोसेसेस आहे आणि शेवटी आहे प्रोडक्ट. म्हणजे